आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे। आज सकाळी वडगाव गणोरे रोड या ठिकाणी दारूचा एक मोठा ट्रक पलटी झाला। ट्रक पलटी झाल्यानंतर लोकांनी ट्रकभर दारू ही फस्त केली। पहाटे पलटी झालेला हा ट्रक, ह्या ट्रकची माहिती पोलिसांना उशिरा सकाळी 8 वाजता का देण्यात आली? नाशिकवरून पुण्याला जाणारी मद्याची ट्रक वडगाव मार्गे अकोलेच्या दिशेने का येत होती? यामागे अवैध विक्रीचा काही मोठा डाव तर नाही ना? ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रक चालक त्या ठिकाणावरून पलायन का करतो? अकोले आणि संगमनेर तालुक्यामधील गावांमध्ये अवैध दारू विक्रीचे मोठे रॅकेट तर नाही ना? हे मद्य नक्की कुणासाठी नेले जात होते? पोलिसांनी देखील या ट्रकच्या मार्गावर संशय व्यक्त केला आहे। नमस्कार, राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत। आपण आता वडगाव गावी आहोत। संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव गाव आणि वडगाव गावातलं जे काही शिवार आहे या ठिकाणी मोठी गाडी पलटी झालेली। विशेष म्हणजे ही गाडी म्हणजे संपूर्ण देशी दारूच्या बॉटल ज्या आहे त्या बॉटलांनी भरलेली गाडी होती आणि पहाटेच्या दरम्यान झालेला हा गाडीचा अपघात आहे। कारण जो ड्रायव्हर असेल कदाचित त्याला इथे चाललेली जी काही चारी आहे त्याच्या लक्षात नसेल आलं, परंतु सकाळी एवढ्या पहाटे का गाडी चालली होती याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। थोडंसं अशा वेळी जर एखादं नुकसान झालं किंवा काहीतरी गोष्ट झाली तर याच्यामध्ये चोर भामटे भरपूर असतात आणि चोर भामटे म्हणलं गेलं तर लगेच पटापट लोकांनी लगेच ती गाडी पडली, तो ड्रायव्हर निघून गेला आणि लगेच लोकांनी त्याच्यावर ताव मारण्याचं काम सुरू केलं आणि यातून जवळपास कित्येक बॉक्स दारूचे हे लोकांनी या इथून घेऊन गेले। परंतु एक्साईज ड्युटीचे जे काही अधिकारी या ठिकाणी आले आणि कोणी हा माल इथून नेला, लगेच ते इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं। ज्या लोकांनी हा माल इथून नेला त्या लोकांनी आता तो प्रामाणिकपणे परत इथं आणून द्यायला सुरुवात केली। कारण काही लोकांचं चित्रीकरण, अजूनही काही लोक असे आहेत का ज्या मार्गाने गेले, ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांचा अंदाज करून जे बॉक्स नेले त्या गाड्यासुद्धा कोणकोणत्या आहेत ते सुद्धा टिपण्याचं काम केलं जात आहे। विशेष म्हणजे वडगाव लांडगाचा जो मधला रोड हा आता गणोरेला जाणारा रोड आहे आणि ह्या गणोरा रोडने जे काही CCTV कॅमेरे ज्या घरांना आहे, दुकानांना आहे, यावरून इन्व्हेस्टिगेशन केलं जातं की इथून कोणकोणत्या गाड्या गेल्या आणि कोणत्या गाडीनं तो बॉक्स नेला। म्हणजे ज्या लोकांनी आणून दिले त्यांच्या तर मिळाल्या, परंतु ज्यांनी नाही आणून दिल्या त्या गाडीवरून त्या नंबरवरून सुद्धा आता त्यांचा पत्ता 100% लागणार आहे। परंतु या ठिकाणचे जे काही सरपंच असतील या गावकरी असतील यांनी या ठिकाणी लगेच तात्काळ पोलीस प्रशासन असेल किंवा एक्साईज ड्युटीचे अधिकारी असतील त्यांना कळवलं आणि ते आल्यानंतर बघा आपण या गाडीतून बघतोय इथून नेलेला माल, गाडी हीच आहे असं काही नाही, या गाडीचा काही संबंध बी नसावा, परंतु ज्या लोकांनी माल इथून नेलाय त्या लोकांनी परत तो माल परत त्या ठिकाणी आणून देण्याचं काम सुरू केलंय। फक्त हा प्रश्न उद्भवतोय नक्की हा जर लिगली माल असेल तर हा सकाळी पहाटे 5 वाजता का बरं याचं ट्रान्सपोर्टिंग केलं जात आहे किंवा दिवसाभरामध्ये का माल खाली झाला नाही किंवा यावर जे काही एक्साईज ड्युटीचे जे काही अधिकारी असतील यांचं नक्की काय गौडबंगाल या अधिकाऱ्यांशी किंवा या ड्रायव्हरशी किंवा या माल विक्रेत्याची असेल याचा काय अजून कोणाला पत्ता लागले नाही। परंतु सकाळच्या टायमाला नक्कीच पहाटेच्या टायमाला हा सर्व माल या ठिकाणून पार्सल केला जात होता। एवढी मोठी लोडेड गाडी 16-12 टायर ते 16 टायरची लोडेड गाडी ही पहाटेच्या दरम्यान वडगाव फाट्यावरून जर जात असेल म्हणजेच कदाचित ती सिन्नरला जाऊ शकते, अकोले तालुक्यामध्ये हा माल पार्सल होऊ शकतो। नक्की याचा स्टॉक कुठं आहे आणि कोणकोणते लोक हा माल घेत होते हे निश्चित याच्या मागे जे काही कारण आहे ते लवकर आपल्याला या निमित्ताने समजतील। या ट्रकमध्ये 1300 ते 1400 मद्याचे बॉक्स होते, त्यातील 1100 बॉक्स हे लोकांनी लंपास केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। याच्या कोणाचा वरद असे, कोणत्या पोलीस स्टेशनचे लोक या ठिकाणी सहभागी आहेत हे सुद्धा हे गावकरी या ठिकाणी निमित्ताने बोलताना दिसत आहे। परंतु थोडंसं जाणून घ्या हे गावकरी मंडळी या ठिकाणी आहे नक्की काय प्रकार घडला आणि कितीच्या दरम्यान घडला? तरी 3-3:30च्या आसपास घडला आहे प्रकार। अच्छा, कसं कळलं पहिल्यांदा? प्रथम कसं कळलं? शेजारी लोक बघत होते त्यावेळेस, लोक बघत होते गाडी म्हणजे तिथं खाली पडली ना त्यावेळेस आवाज झाला ना मोठा, ओके, त्यावेळेस तिथं लक्षात आलं। मग पण ते या गाडीमधून आता जाऊन लोक माल पण घेऊन येत आहे, म्हणजे काही माल पण लोक चोरून घेतात, बराचसा माल गेलेला आहे त्यातून, बराचसा माल परत आणून देत आहे, रिकवर पण झालेला आहे चांगल्यापैकी माल। किती माल गेला असेल की मग यातून? 1100 बॉक्स असतील, 1100 बॉक्स जवळजवळ गेले। आणि म्हणजे टोटल किती बॉक्स असतील गाडीमध्ये? 1200-1300 मित्रांनो, जवळपास 1200 ते 1300 बॉक्स आहे आणि 1200-1300 बॉक्स मधून 1000 ते 1100 बॉक्स या ठिकाणी लंपास करण्यात आले। म्हणजे
100% कुठंतरी 2-3% फक्त माल गाडीमध्ये शिल्लक ठेवला आहे, बाकी सगळा लंपास केला आहे. परंतु एक्साईज ड्युटीचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या लोकांनी माल नेला आहे त्या लोकांचे हे जे काही CCTV रोडला होते ते CCTVच्या नंबरवरून ते लोक शोधले जात आहेत आणि ते लोकांनी शोधून स्वतः या ठिकाणी माल आणून देतात. खूप मोठी गोष्ट आहे, परंतु एवढा माल हा कसा पोहोचला जातो यामध्ये कोणाकोणाचे हाते खूप मोठं रॅकेट आहे. नक्की ते रॅकेट कोण चालवतंय यावर सगळ्यांचं लक्ष अवलंबून आहे. याबाबत उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी आणि महसूल विभाग अधिकारी यांच्याशी बोलत असताना त्यांनी ट्रकमधील सर्व मद्य हे कंपनीचे आहे आणि ते लीगल आहे असे सांगितले. तर पुढील तपास चालू आहे आणि लंपास झालेला माल रिकवर देखील होत असल्याची त्यांनी माहिती दिली. संगमेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मान्य सातपुते साहेब पण या ठिकाणी आले. थोडंसं त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, नक्की काय प्रकार घडला आणि आता काय पुढली दिशा असणार आहे? त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला ज्यावेळेस माहिती मिळाली की एक ट्रक आहे दारूचा, तो याच्यामध्ये पडलेला आहे नाल्यामध्ये, त्यावेळेस आम्ही आलो तर त्यावेळेस त्याच्यातला काही माल लोकांनी इथला नेलेला होता आणि काही माल फुटलेला आहे. तर त्याच्याबाबत तपास चालू, किती होता, काय होता, ज्यावेळेस कंपनीतून माल आलेला आहे आणि तो किती आहे त्याच्याबाबत आम्ही सर, कितीच्या दरम्यान साधारणतः हे तुम्हाला कळलं, समजलं का ही गाडी? सकाळी मॉर्निंगच्या. तरी पण सकाळी अर्ली मॉर्निंग 8 वाजेच्या दरम्यान. सकाळी 8 वाजेच्या दरम्यान, म्हणजे जवळपास 3-3:30 वाजता गोष्ट घडली आणि सकाळी अर्ली मॉर्निंगला हे संपर्क झाला. या ठिकाणी एक्साईज ड्युटीचे अधिकारीसुद्धा मिस्टर डावरे साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहे. सर, नक्की काय सांगाल, म्हणजे आतापर्यंतची जी काही तुम्हाला माहिती कळली त्यावरून हा माल कुठून येत होता आणि कुठं जात होता, काय अंदाज? हे जे आहे हे शासनाचं उत्पादन शुल्क भरलेलं मद्य आहे. हे नाशिक येथून पुणे या ठिकाणी जाणारा ट्रक होता आणि तो या ठिकाणी जो रूट ठरवून दिलेला होता तो चुकून इकडे आल्यामुळे त्याचा अपघात घडलेला सकाळी आम्हाला माहिती मिळालेली आहे. आता बघितलं गेलं तर हा जो रूट आहे तो एक्स्ट्रा रूट आहे. नाशिकवरून जरी माल येत असेल तर नाशिक तो पुन्हा डायरेक्ट हायवेने सुद्धा होता, परंतु हा मधीच घुसला आहे. त्याच्यातून मधून रोडनी न जाता एक खेड्यापाड्याची जी गावं आहेत हे इकडं भरकटला आहे. काय सांगाल थोडंसं? नाही, हा संपूर्ण तपासाचा भाग आहे. तपासाची पूर्ण कारवाई झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य राहील. नक्की तुम्हाला हे किती वाजता कळलं, समजलं काय? आणि याच्यामध्ये जो काय माल होता हा बराचसा लंपास झाला असं लोक सांगतायत. काय तुमची प्रतिक्रिया यावर? आता ही सगळी चौकशीची कारवाई सुरू आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर याचे डिटेल्स आपल्याला मिळू शकेल. याबाबत संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत विचारले असता त्यांनी झालेली घटना ही संशयास्पद असल्याचे सांगितले आहे. सदर ही गाडी जी नाशिक दिंडोरी इथून माल भरला, मॅकडॉल कंपनीचा माल होता बॉक्सचा, आणि सदर गाडी पुण्याला जाणार होती. पण आता हा बी संशयाची गोष्ट आहे की पुण्याचा रस्ता वेगळीकडे आहे आणि ही गाडी ह्या साईडला आली कशी, आणि या गाडीपासून काही कोणती कॅज्युअलिटी झाली नाही. तरी पण ड्रायव्हरने थांबायला पाहिजे होतं तिथं. ड्रायव्हर पळून गेला. तर तपासाचा भाग राहील तो, आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनला लवकर कळवलं पाहिजे होतं, पण त्यांनी कोणी कळवलं नाही. तसं मला 7:45ला फोन आला आणि मग नंतर मी आमची गाडी आणि अधिकारी कर्मचारी पाठवले, 2 गाड्या पाठवल्या डायरेक्ट. त्याच्या अगोदर बरंच नागरिकांनी माल घेऊन गेलेले आहे. आता आम्ही तसं पोलीस पाटीलमार्फत आम्ही त्यांना गावात दवंडी पिटवली आहे का ज्यांनी नजर चुकीने माल घेऊन गेला असं तो आणून द्या. नंतर FIR झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना आरोपी तर करणारच आहे सगळ्यांना, का जी गोष्ट भेटली ती पोलीस आणून द्यायला पाहिजे, आपल्या घरी घेऊन जायला नाही पाहिजे. तर आम्ही त्यांच्यावर रिकव्हरी करू मालाची आणि आरोपी करू 4 चक्राप्रमाणे. नक्कीच. दुसरी गोष्ट अशी म्हणजे तर हा माल नाशिकवरून पुण्याला जात होता, परंतु या गाडीची दिशासुद्धा पूर्ण परत नाशिकला आहे. संगमेर अकोले तालुक्यामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे, या ठिकाणचे जे काही पोलीस अधिकारी आहे याच्यावर कटेस्थाने नजर मारून आहे. परंतु तरी हा माल ह्या मार्गे कसा आला? कारण GPS द्वारे म्हणा किंवा जो ट्रॅव्हलिंग करतो तो ड्रायव्हर असेल, तो व्यक्ती त्याला माहिती आहे पुण्याला जर जायचं असेल तर त्याला हायवे होता, परंतु हा मधल्या मार्गे आला. इव्हन अकोल्याच्या रोडनी नाही, परंतु हा वडगाव रोडनी आला आणि छोट्या छोट्या रोडनी आला. गरजीत एवढी मोठी 16 टायरची जर 12 टायरची गाडी आहे आणि एवढा माल जर नेत असेल तर निश्चित त्याला हे रोड माहीत असावे. सर, पण आता जर बघितलं गेलं तर तो माल हा कोणाचा असेल किंवा कशा पद्धतीने वितरण केलं जाईल? कारण ड्रायव्हर या ठिकाणी थांबला नाही. जर ती गाडी लिगली स्वरूपाची असती तर तो ड्रायव्हर इथं थांबला असता किंवा तो माझ्याकडून चूक झाली, मी वेगळ्या मार्गाने आलो. यावर काय थोडीशी शंका? नाही, आम्हाला याच्यात शंका आल्यामुळे आम्ही एक्साईजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. एक्साईजचे अधिकारी PSI आणि कर्मचारी आलेले आहे.
त्यांनी सांगितलं की हा माल टीपीचा आहे, म्हणजे कंपनीचा आहे, आणि त्यामुळं हा माल जातो, म्हणजे बोगस माल नाही असं त्यांच्या एक प्राथमिक दृष्ट्या त्यांनी मला तोंडी सांगितलेलं आहे. पण आपण त्यांचं रायटिंगमध्ये घेऊ काय, काही जोपर्यंत आपल्याकडे रायटिंगमध्ये काही येत नाही आपण काही सांगू शकत नाही. पण त्यांच्या अधिकाऱ्यांनी खात्री केली की हा माल बोगस माल नाही आहे, कंपनीचा माल आहे. नक्कीच. पण या बाजूचे आजूबाजूचे जे अजूनही खेडे आहेत, अजूनही काही हॉटेल असे का सरस सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम या ठिकाणी सुद्धा हॉटेलवर दारू विक्री केली जाते, काय सांगा थोडंसं यावर? नाही, जे कायदेशीर बिअर बार आहे, शासनाने परवानगी दिलेली आहे तिथे दारू विकली जाणार आहे. पण ज्या ठिकाणी अवैध दारू विकली जात असेल त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता हे निमित्त आहे, परंतु या निमित्ताने त्या लोकांना सुद्धा जर असे काही पकडले तर त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करणार का? 100% आम्ही प्रत्येकात जो बी बेकायदेशीर काम झालेलं असेल या संदर्भात त्यांच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार. या घटनेसंदर्भात गावकऱ्यांशी बोलले असता त्यांनी व्हिडिओ माध्यमातून दारू लंपास करणाऱ्यांशी संपर्क केला आहे आणि लंपास झालेला माल पुन्हा लोक आणून देत असल्याचे सांगितले. आणि मॅकडॉल्स कंपनीचा हा माल आहे. गावचे सरपंच या ठिकाणी आहेत. काय नाव आपलं? दत्तात्रय रामनाथ रोकडे. काय नक्की काय प्रक्रिया झाली, काय घटना घडली आणि त्यावर घटनेचं काही एवढं हे नाही बा, कारण की हा आमचा लोकल रोड आहे, शेतीचा रोड आहे असल्यामुळे ही गाडी बा इकडं आमच्या आसपास कुठं हे दारूचे धंदे बिंदे नाही आहे. पण मग ही चुकून आली गाडी असं वाटतंय बा मला. ज्या ज्या परिसरातील लोकांनी ही या दारूचे बॉक्स इथून घेऊन गेलेले ते लोक परत इथं आणून राहिले, मग नक्की काय सांगाल यावर? ज्यांनी नेले त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करू राहिलो बा. जे आम्ही कोणी गावकऱ्यांनी व्हिडिओ काढले त्याच्यातून आम्ही जे व्हिडिओमध्ये दिसतात लोक त्यांनी नेले त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करू राहिलो, ते आणून देऊ राहिले. मग आता जेवढे शक्य होईल तेवढे आणून देऊ राहिले. जे बाकीचे उरले ते कसे? आता बाकीचे उरले ते आता करते नाही पोलीस डिपार्टमेंट त्याचं काम आता शोधतील ते. या रोडला नाही, या रोडला सीसीटीव्ही कॅमेरे आता पुढच्या रोडला नाही, पण पाठीमागं गावातून जी गाडी आली तिकडे आहे का कॅमेरे आहे, लोक दुकानदारांचे कॅमेरे म्हणजे गावाच्या साईडकडूनच गाडी आली ना तिकडून. मग आता जेवढे कॅमेऱ्याचं म्हणजे आता गाडी आली की आता सकाळचे काही कॅमेरे काही कोणी जाणार नाही. आता हे काही मळ्या रानांमधून रोड आहे, हर प्रकारचे रोड आहे, त्याच्यामुळं मग जेवढे खरं तर पोलीस प्रशासनाला किंवा एक्साईज ड्युटीला जवळपास 8:30च्या दरम्यान ही गोष्ट कळली. मग याच्या आधी का नाही कळली गेली बुवा? कारण 3-3:30ला ही घटना झाली, गावात सगळीकडे पसरले असेल, मग एवढं लेट का बरं प्रशासनाला सांगण्यात आलं? 6च्या नंतर कळालं ना. जे दुधावाले जे येणारे शेतकरी माणसं सकाळची 6च्या पुढं, कारण की वाघांचं यायचे वाघांचं दरार आहे, त्याच्यामुळे शेतकरी सगळे थोडं उजाडल्यावर येतात ना. म्हणजे शेतकरी उजाडल्यावर येतात, दूधवाले या ठिकाणी होते. नक्की काय सांगाल थोडंसं? काय माहिती नाही आपल्याला एवढं. मागून तर बोलतोय तुम्ही? नाही, आमचा रस्ता आहे ना, फक्त रस्त्याने आलो. तुमच्या कधी लक्षात आलं? आम्ही 7 वाजता आलो. सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न असा आहे का हा जर माल लिगली असता तर हा हायवेने का गेला नाही, हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, हा खेडोपाड्यातून गाडी जात होती, मग ही खेडेपाड्यातून जाऊन गाडी कुठं उतरवली जात होती का? इथं जे काही हॉटेल्स आहे या हॉटेलमध्ये खाली केली जाते होती का? कारण नॅशनल रोड नाशिक ते पुणे आहे, परंतु हे सोडता कुठंतरी आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून ही जर गाडी जात असावी तर तो ड्रायव्हर जर लिगली असता तर तो पळून का गेला, हा यावर सर्वांचं प्रश्नचिन्ह आहे. या ठिकाणचे पोलीस अधिकारी, या ठिकाणचे जे काही एक्साईज ड्युटीचे अधिकारी या ठिकाणी आहे, परंतु यावर सुद्धा कुठंतरी लोकांकडून शंका व्यक्त केली जाते. प्रतिनिधी व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल आवारीसह संदीप दातखे, राजयोग न्यूज, अकोले. अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्रीचे मोठे रॅकेट यामुळे उघड होऊ शकते. गणोरे मार्गापासून पुढे विरगाव फाटा, देवठाण, अकोले शहर आणि राजूर दिशेने तर हे मद्यपान विक्रीसाठी नेले जात नव्हते ना, असा प्रश्न पडतो. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध विक्रीसाठी चाललेली ही तयारी तर नव्हे ना, असा देखील जनसामान्यांमध्ये आता प्रश्न निर्माण झाला आहे. आता पोलीस याबद्दल सखोल तपास करणार की अवैध दारू विक्रेत्यांकडून ही घटना पुन्हा एकदा गुलदस्त्यातच ठेवली जाणार, हे मात्र वेळ आल्यावर समजणार आहे.